9 ऑगस्ट 1995 आश्रम सोडल्यानंतर म्हणजे त्यांनी मला हाकलून दिलं एका अर्थाने. कारस्थानच असं केलं की मला आत्महत्या करणं, त्यांना शरण जाणं. त्यांनी मला ट्रस्टीची ऑफर दिली होती, मी नाकारली ती. मी म्हटलं मला स्वामीजींचं काम करायचं आहे आणि त्यांना स्वामीजींचं काम करू द्यायचं नव्हतं. कारण त्याचा स्वामीजींवर फार भयानक राग होता. तो का राग आहे ह्याचं सिक्रेट आहेत काही. तर मी 4 वर्ष मग पिंपरी चिंचवडचे साधक होते. ते म्हणाले, "या आमच्याकडे." मी खरं जाणार होतो औरंगाबादला, परत नोकरी करणार होतो. पण नंतर मला स्वामीजींचा संकल्प सोडायचा नव्हता, हा मुद्दा होता. तर मग मी ठरवलं की जे स्वामीजींनी सांगितलं तेच करायचं. पण आश्रम नाही, पैसे नाहीत. तर 9 ऑगस्टला संध्याकाळी आलो कासारवाडीला. हेमंत नाठा म्हणाले, असं-असं आहे. मग मी धनकडेला राहायला गेलो. मग कोल्हे म्हणाले, "तुम्ही तिकडं नका राहू, इकडे या." मग जागा मिळाली एक तिथे राहायला. मी या सगळ्या काळात मी नोकरी, व्यवसाय सगळं करू शकलो असतो. मी ते नाही केलं. मी स्वामीजींचं काम केलं. ट्रस्ट स्थापन केला. 99ला बाळासाहेब ठाकरेसोबत काम केलं. पण नंतर मग शिवसेना हरली. नारायण राणे, उद्धव ठाकरे, मनोज जोशी, त्यांच्या मागे असलेले ज्ञानेश महाराज, संजय नहार, मनशक्ती, हे सगळ्या लॉबीज माझ्या जीवावर उठल्या एकदम. आणि त्यांनी मग हे मनशक्ती केंद्राचे जे साधक होते स्थानिक पिंपरी चिंचवडचे, हेमंत नाटा, के डी कोल्हे, बनगे, यांना भयानक दबाव टाकला माझ्याबद्दल. भयानक बदनामी केली माझी. आणि ते तसंही 4 वर्ष टॉर्चर करत होते, त्यांना ब्लॅकमेल करत होते इमोशनली, की तुम्ही स्वामीजींच्या विरुद्ध जाता, तुम्हाला शक्ती मिळणार नाही, तुमच्या मुलांचा घात होईल. पण ते साधक टिकून होते आणि मी काम करत होतो. शिक्षण क्रांती सगळं उभं केलं मी मिशन. तर शेवटी तिथे माझं लग्न झाल्यानंतर मी तिथे वरती जो फ्लॅट होता तो मी घेणार होतो विकत. तिथले कमिशनर माझ्या ओळखीचे होते, बिल्डर लोक ओळखीचे होते. पण ह्या साधकांनी ठरवून टाकलं की ह्याला हाकलायचं असतं. तर हेमंत नाटा आणि सगळे लोक, आता हेमंत नाटा शिरूर घडनदीमध्ये 75-80 वर्षाचे आहेत. त्यांचा मोबाईल नंबर आहे, रामकली अपार्टमेंट आहे, तिथे ते राहतात. त्यांना सगळं माहिती आहे, त्यांनीच केले सगळे. मग फोन कोणाचे आले त्यांना, मंत्रालयातून फोन कसे आले, मनशक्तीतून फोन कसे आले, ब्लॅकमेलिंग कसं केलं, त्यांना धमक्या कशा दिल्या. आणि मग त्यांनी आम्हाला तिथून हाकलून दिलं. 1,00,000 डॉक्युमेंट्स होते, पेपर, डेटा मुलांच्या संशोधनाचा सगळा नष्ट करून टाकला. मला आणि मनीषाला ते घर सोडावं लागलं. मग आम्ही कात्रजला राहायला गेलो तिथे. मग कात्रजवरून आम्हाला कसं हाकललं तो एक वेगळा आणखीन एक विषय आहे.